हाय गाइज अँड गुड मॉर्निंग. तर आज आहे एकदम स्पेशल असा दिवस. तर आज मी एकदम छोटासा असा व्लॉग बनवत आहे माझ्या बर्थडे निमित्त, बिकॉज टुडे इज माय बर्थडे अँड ऑल्सो माय मम्मी पप्पाज ॲनिव्हर्सरी. तर आज माझा बर्थडे देखील आहे आणि माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी देखील आहे. तर आपण पप्पा तर इथे नाही आहे आता सध्या, तर मी गावी आहे. पप्पा मुंबईला आहे, त्यांना सुट्टी नाही आहे त्यामुळे. सो आपण सर्व घरातले मिळूनच बड्डे सेलिब्रेट करूया आणि खूप धमाल करूया. आणि हां, आपल्याला डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी नागठाणला सुद्धा जायचं आहे, तर स्टे ट्यून. आता आपण करत आहोत नाश्ता, आणि नाश्त्याला मस्त असे पोहे केलेले आहेत. तर पोहे खाऊन आपण जाणार आहोत अजिंक्य तारा साखर कारखान्याला शेंद्र्यातल्या. तर आपण स्टे ट्यून. तर गाईज, आता आपण आलेलो आहोत साखर कारखान्याकडे निघण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर आता आम्ही थोड्याशा लांब येऊन थांबलेलो आहोत थोड्या वेळ. तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत साखर कारखान्याला. आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम चाललेली आहे तिथे. आपण बघूया तिथे नक्की काय काय होतं आणि कसं होतं, आणि मी तुमच्यासोबत देखील शेअर करीन. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय आता आपण आलेलो आहोत एका मंदिरामध्ये. तर ते मंदिर एकदम छान असं आहे आणि त्याचं गार्डन तर एवढं भारी आहे ना, मी तुम्हाला दाखवते. थांब, किती छान गार्डन आहे ना. तर गाईज, हे तुळजाभवानी मंदिर आहे आणि एकदम सुंदर असं आहे. चला आपण आता आत जाऊया. तर माझ्या बरोबर दादा सुद्धा आलेले आहे. दादा हाय करा. किती छान मंदिर आहे हे. इथे कासव आहे, ते पायाकडून घेऊया. गाई साखर कारखाना जो असतो तो खूप असा मोठा असतो. पण आत्ता आम्हाला इथे आल्यानंतर कळलं की तो बंद आहे, कारण पावसाळा आहे, म्हणजे पाऊस पडतोय खूप जास्त प्रमाणात, त्यामुळे तो बंद ठेवला आहे. पावसाळ्यामुळे तो साखर कारखाना बंद असतो. तर हा इथे साखर विक्रीच आहे, तिथे आपण साखर घ्यायला आलो आहे. तर ते तरी ॲटलिस्ट मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, आम्ही नागठाणला गेलो होतो आणि सामान आम्ही हे हॅपी बर्थडेचं पेम्पलेट आणि परत ह्या मागे जे लावलेले आहेत गोल्डन कलर चिमटे अँड दिस बलून्स, एवढं सगळं सामान. आणि आता मी रेडी आहे माझ्या बर्थडेसाठी. तर आता आपण बर्थडे सेलिब्रेट करायचं चालू करूया. आणि मी कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते ते. आणि माझा बर्थडे ड्रेस असा आहे, काही एकदम साधाच आणि सिम्पलचा यावेळी मी ड्रेस घेतलेला आहे, कारण जास्त झगमग नको त्यामुळे. तर स्टे ट्यून. आणि हां गाईज, एक मेन गोष्ट सांगायची राहिली की यावेळी माझा बड्डे हा गावी होत आहे. आणि हा पहिला ब्लॉग, म्हणजे माझ्या अगोदर खूप सारे बड्डेज गावी झालेले आहेत, परंतु पहिला ब्लॉग असा आहे ज्याच्यामध्ये माझा बड्डे गावी होत आहे. तर ही सगळी एकदम सुंदर अशी डेकोरेशन माझ्या मामाने केलेली आहे. त्याने केक सुद्धा आणलेला आहे. आणि हे तुम्हाला मी मगाशी सांगितले, हे सामान आम्ही आणले, पण डेकोरेशन मामाने केले. सो मामासाठी स्पेशल थँक्यू.
तर गाईज आता आपला इथेच व्हिडिओ एंड होत आहेत. तर आता आपण एकदम मस्तपैकी माझा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करून झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.